हां सर बोला सर. मी हाशमी सर, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद लातूर. माननीय शिक्षणाधिकारी दत्तात्रय मठपती साहेब यांच्या आदेशावरून आज आम्ही आमची टीम, शेख सर गट शिक्षणाधिकारी, आमचे मित्र क्षीरसागर साहेब, गिरी सर आणि ते टीम सगळे ई टोकन स्कूल इथं आलेलो आहो. कारण या शाळेला शासनाची मान्यता अद्याप मिळाली नाही, त्यामुळे हे शाळा अनधिकृत आहे. कोणती शाळा आहे सर? ई टेक्नो नारायण ई टेक्नो स्कूल. याच्या अगोदर यांना वारंवार पत्र देऊन याने काही कार्य केलं नाही. त्यासाठी आज शिक्षण विभागाने याला सील ठोकण्यात आलेला आहे. अशा एकूण किती शाळा आहेत लातूर शहरामध्ये? आता ते आता 21 पासून आमची शोध मोहीम चालू आहे. किती समोर आले? नाही, आता येईल. आता 21 पासून 25 पर्यंत आमची शोध मोहीम चालू आहे. ते आम्ही तुम्हाला कळू. आता सर, गेल्या वर्षी या शाळेमध्ये जे ऍडमिशन झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही म्हणून काय खबरदारी घेतली आहे? आता ते या शाळेवर अगोदर समायोजन होणार आहे का त्या विद्यार्थ्यांचं दुसरीकडे? आता जर याला परमिशन मिळालं नाही तर समायोजन करतील. हे लोक करावं लागेल. या शाळेला या बरोबर. तसं पत्र दिलंय शाळेने की या शाळेतील विद्यार्थ्यांचं इतर शाळेत स्थलांतर करावं. देऊत ना, है ना. सर, पण गेल्या वर्षी देखील ही शाळा सुरू होत आहे अशी माहिती. गेल्या वर्षीपासून आम्ही कारवाई करणार आहोत. हां, गेल्या वर्षीपासून यांचं आम्ही पत्र दिलं यांना, पण यांनी काही बंद केले नाही. आज बंद करण्याचं. कुठल्या परवानग्या नाहीत ते सांगा. कोणत्या परवानग्या नाहीत शाळेकडे चालवण्याच्या? कुठल्या परवानग्या नाहीत? शासन मान्यता नसल्यामुळे हे अनधिकृत शाळा आहे, ते चालवता येत नाही. बरं, आंध्र प्रदेशच्या एका मंत्र्याची शाळा असल्यामुळे काही दबाव आहे का शिक्षण? कोणत्या मंत्र्याचं? नारायणा नाही, तसं काही नाही. तसं काही नाही का? नाही. या शाळेला काही अगोदर नोटीस दिलेली होती? एक मिनिट, पूर्ण वाक्यात बोला. काही दंड वगैरे ठोठावलेला होता का? त्यापैकी त्यांनी काही भरलेलं आहे का? वेळोवेळी त्यांना सूचना दिल्या होत्या का? तरी देखील शाळेनं अरेरावी करत ही चालू ठेवली आहे का दंडमशाहीने ही शाळा? ही पूर्ण वाक्यात. या शाळेला याच्या अगोदर अनेक पत्र दिलेले आहेत आणि दंडही लावलेला आहे. एकूण 27 लाख रुपये दंड ते मार्चपर्यंत आहे ना, मार्चपर्यंत. 31 मार्चपर्यंत 27 लाख रुपये दंड ठोठवण्यात आलेला आहे. त्यापैकी यांनी 1 लाख रुपये भरलेले आहेत. नंतर काय केले, भरतो म्हणून असं पत्र दिलं वरी शासनाला. त्यामुळे आज काय कारवाई केली? सील शाळा बंद केली तुमच्यासमोर. आता गुन्हा वगैरे दाखल करणार का? आता ते पुढचा बघू काय. ठीक आहे, थँक्यू.
Thanks for watching Ekmat Digital.